नमस्कार. ही आमची शाळा जीपप्राशा भगवान बाबा केंद्र चांगई एक्को तालुका भोकरगंज जिल्हा जालना. मूल्यवर्धन कार्यक्रमाअंतर्गत आम्ही आमच्या शाळेमध्ये बरेचसे बदल घडून आणले. या बदलांमुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच त्यांच्या अंगी मूल्य रुजवण्याची गुणवत्ता ही खूप चांगल्या पद्धतीची या ठिकाणी आम्हाला दिसून आली. मूल्यवर्धन कार्यक्रमाअंतर्गत आम्हाला माझ्या शाळेचे नियम सांगितले असता आम्ही कार्यशाळेनंतर लगेच आमच्या शाळेत मुलांकडूनच माझ्या शाळेचे नियम आम्ही लिहून घेतले. तर त्यात हे नियम आहेत: शाळेत दररोज वेळेवर येणे, वर्गात जाताना चपला बूट बाहेर काढाव्यात, परिसरातील झाडांची काळजी घ्यावी, शाळेच्या आवारात धूम्रपान करू नये. या धूम्रपानासाठी आम्ही या ठिकाणी काही धूम्रपान फलक आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला कोणी धूम्रपान करताना तंबाखू खाताना दिसल्यास सूचना द्या, तंबाखू मुक्त शाळा आणि धूम्रपान निषिद्ध क्षेत्र या प्रकारच्या आम्ही सूचना फलक या ठिकाणी आम्ही शाळेच्या दर्शनी भागात लावलेले आहेत. त्यानंतर 5वा नियम आहे, शाळेत नेहमी शाळेच्या गणवेशात यावे. तर आज आमचा शनिवारचा दिवस असल्यामुळे आमचा शनिवारचा गणवेश आहे हा लाल टी शर्ट आणि काळी पॅन्ट. यामध्ये सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. शाळेच्या परिसरात थुंकू नये. तर या आजूबाजूलाही कुठंच आमच्या या ठिकाणी थुंकण्याचं काही दिसत नाही. यानंतर शाळेत गोंधळ भांडण करू नये. यानंतरचा नियम, शाळा वर्ग परिसर रोज स्वच्छ ठेवावा. शाळा वर्ग परिसर हा आमचा ऑफिस असो, शाळेचा परिसर असो, हा नेहमी स्वच्छ सुव्यवस्थित. विद्यार्थी प्रथम आल्याबरोबर सर्व परिसर हा स्वच्छ करून घेतात. त्यामुळे या परिसरात काडी कचरा, कोणत्याही प्रकारचं घाण या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. का हा बदल पूर्ण मूल्यवर्धन प्रशिक्षणामुळे झालेला या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. तर त्यानंतरचा नियम होता दररोज अभ्यास करणे. विद्यार्थी दररोज अभ्यास करतात आणि त्यांची गुणवत्ता आता वाढत आहे. त्यानंतर शौचालयाची स्वच्छता ठेवणे. विद्यार्थी त्यांचे दररोज आम्ही त्यांचे वर्गानुसार त्यांची यादी बनवलेली आहे आणि त्यानुसार ते शौचालयाची स्वच्छता करतात. त्यानंतर मित्रांना नेहमी मदत करावी हा एक विद्यार्थ्यांचा नियम होता. तो सुद्धा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने पाळतात. शिक्षकांना विचारूनच सुट्टी घ्यावी हा सुद्धा नियम हा खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थी राबवतात. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे. हात स्वच्छ धुण्यासाठी आमच्या इथं आम्ही या ठिकाणी हँडवॉश स्टेशन सुरू केलेलं आहे. हे किचन सेटलाच आम्ही तिथं संलग्न केलेलं आहे. या ठिकाणी विद्यार्थी हात धुतात जेवणापूर्वी. यानंतरचा नियम आहे सर्व पुस्तकांना कव्हर लावणे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुस्तकांना कव्हरी लावलेल्या आहेत. तर काही विद्यार्थ्यांची पुस्तकं या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुस्तकांना कव्हर लावलेले आहेत. तर तब्बल जवळपास 6-7 महिने झाले. तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे कव्हर हे खूप चांगल्या पद्धतीचे राहिलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर या कव्हरींचा फायदा काय हे विद्यार्थ्यांना आम्ही पटवून दिले आणि त्यानंतर त्यांनी खूप त्यांना सोयीचे असे की कव्हर लावून त्यांनी पुस्तकं जपण्यास सुरुवात केलेली आहे. यानंतर काही धूम्रपानाचे फलक आहे. तर ते मी दाखवतो तुम्हाला. पहा, हे धूम्रपानाचे आम्ही काही फलक तयार केलेले आहेत. तर हा पहिला फलक या विद्यार्थ्यांचा, आता करा करा एकच काम, बीडी सिगरेटला राम राम.
हा दुसरा फलक आहे, तंबाखू गुटखा जो खाई कॅन्सरला आमंत्रण देई. हका कसावा खाऊ बाबा तंबाखू नको घेऊ. दारूची नशा लावी संसाराची दुर्दशा. धूम्रपान सोडा निरोगी राहा. तंबाखू म्हणजे खल्लास. तंबाखू का अंजाम मौत का पैगाम. तर अशा पद्धतीचे धूम्रपानाच्या संदर्भातले फलक आम्ही विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही ते तयार केले. आणि त्यानंतरचा नियम होता आमचा, शाळेतील साहित्य चांगले वापरावे. तर या ठिकाणी आम्ही शाळेतील साहित्य, मग याच्यात बालवाचनालय असेल तर बालवाचनालयाचे पुस्तकं, त्यानंतर काही शैक्षणिक साहित्य या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी या ठिकाणी आम्ही व्यवस्थितरित्या सुस्थितीत असे ठेवलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटचा नियम म्हणजे वरील सर्व नियमांचे पालन करावे हा खरंच महत्त्वाचा नियम आहे आणि तो नियम आम्ही यामध्ये समाविष्ट केलेला आहे. तर हे सर्व घडलं फक्त कशामुळे, तर मूल्यवर्धन या कार्यक्रमामुळे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांमध्ये असणारी मूल्यांची रुजवणूक आम्हाला सहज करता आली. तर याचा फायदा आम्हाला या ठिकाणी झालेला आहे. तर ही आमची या पद्धतीची शाळा आणि यामध्ये आम्ही बरेचसे बदल या ठिकाणी करत आहोत, केलेले आहेत. पहा, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू याचा वापर करून आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांनाच त्यांचे घरात पडलेले गाडीचे, टू व्हीलरचे चाकं त्यांना अंगाला लावून, चाक म्हणजे टायर, त्यांना अंगाला लावून त्याची एक डिझाईन आम्ही या ठिकाणी झेंड्याच्या भोवती तयार केलेली. आणि त्यामध्ये आम्ही आता या ठिकाणी एक लॉन टाईप हराळ आम्ही या ठिकाणी पेरलेली आहे. तर ती आता थोड्या दिवसात ती चांगल्या पद्धतीने दिसेल. त्यानंतर विद्यार्थी, आमच्या काही विद्यार्थिनी शाळा सुरू झाल्याबरोबर या ठिकाणी रांगोळी ही काढून प्रत्येक विद्यार्थ्याचे, तसेच आमचे सुद्धा स्वागत या रांगोळीनं केले जाते. हा एक छान उपक्रम आम्ही या मूल्यवर्धन कार्यशाळेनंतर सुरू केलेला आहे. दररोज आम्ही परिपाठामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना घेऊन विद्यार्थ्यांना या मूल्यांची रुजवणूक करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. तर आमचे विद्यार्थी त्यापैकी एक प्रार्थना सादर करत आहे. बाळांनो, सुरू करा. उघडदार देवा, उघडदार देवा.